नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासामध्ये आपण इतिहासाची ओळख या पेपरमध्ये आपल्याला आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाचा परिचय करून घेतला. आज आपल्याला पहिल्या प्रकरणातील संकल्पनांचा परिचय करून घ्यायचा आहे. या संकल्पनांच्या माध्यमातून आपल्या इतिहासासाठी एकूण जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमातील जवळपास सर्वच सिलेबस हा कव्हर होतो. संकल्पनांचा एकदा आपण परिचय करून घेतला की आपल्याला राहतो मुद्दा तो अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या घटकांचा. आता या संकल्पनांच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाची कन्सेप्ट संकल्पना काय आहे ही समजून घ्यायची आहे. उदाहरणार्थ आपल्याला पहिली जी संकल्पना आहे ती इतिहास नावाची संकल्पना. इतिहास या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान, ज्याला आपण इतिहास म्हणतो. म्हणजे भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा अभ्यास ज्या विषयामध्ये केला जातो त्या विषयाला इतिहास असे म्हणतात. आता इतिहास हा शब्दाचा इंग्रजीमध्ये हिस्ट्री असा उल्लेख केला जातो. हिस्ट्री हा शब्द हिस्टोरिया नावाच्या ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. हिस्टोरिया. ग्रीक इतिहासकार हेरोडोटस, ज्यांना आपण इतिहासाचे जनक असे देखील संबोधतो, त्यांच्या इतिहास लेखनातून आपल्याला हिस्टोरिया शब्दाची माहिती सविस्तरपणे अभ्यासता येते. इतिहास या शब्दाची व्युत्पत्ती इतिहासकार इति अधिक ह अधिक आस बरोबर इतिहास म्हणजेच असे घडले अशी करतात. असे घडले असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते तसे घडले असले पाहिजे. ते जर तसे घडले नसेल तर मग मात्र आपल्याला इतिहासामध्ये त्या घटनांचा अंतर्भाव करता येत नाही. न घडलेल्या इतिहासातील घटनांचा देखील इतिहासामध्ये जेव्हा वापर होतो तेव्हा आपण त्याला छद्म इतिहास किंवा स्युडो हिस्ट्री असे देखील म्हणतो. या व्युत्पत्तीच्या माध्यमातून आपल्याला काय दिसतं तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळामध्ये काय घडलं याची नोंद इतका अर्थ निघतो, परंतु या शब्दाला इतर अर्थ देखील काळाच्या ओघामध्ये लगडलेले आढळतात. म्हणजे आधुनिक कालखंडामध्ये केवळ पूर्ववृत्तांताचं निवेदन इतका अर्थ या संज्ञेला राहिलेला नसून ते निवेदन, साधा, वास्तव इत्यादी गोष्टी असणं त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे. असं म्हणतात की जो इतिहास म्हणजे भूतकाळ विसरतो त्याला भूतकाळ देखील लक्षात ठेवत नाही, भूतकाळ देखील विसरत असतो. आपल्याला मानवी प्राण्याला भूतकाळ असल्यामुळे तर तो काय करतो, निरंतर प्रगती पथावरती राहतो, निरंतर प्रगती करतो. म्हणजे आपला इतिहास हा विषय असो अथवा नसो, आपल्याला भूतकालीन घटनांची ज्या पद्धतीनं साथ असते वर्तमान घडवण्यासाठी, वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी. प्रसिद्ध इतिहासकार E.H. कार यांनी त्यांच्या व्हॉट इज हिस्ट्री या ग्रंथामध्ये भूतकाळ व वर्तमान काळ यामधील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. E.H. कार यांनी भूतकाळ म्हणजे भूतकाळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात असलेले फॅक्ट्स आणि वर्तमान काळ म्हणजेच इतिहासकार या दोघांच्या मधला हा अनएंडिंग डायलॉग आहे. अनएंडिंग डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट असं विश्लेषण कोण करतं? E.H. कार करतात व्हॉट इज हिस्ट्री या ग्रंथामध्ये. हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन नावाच्या बृहद 26 खंडामधील ग्रंथामध्ये अर्नॉल्ड जे टॉयनबे यांनी सर्व संस्कृतीचा अभ्यास करून इतिहास म्हणजे संस्कृतीचा उदय, विकास व ऱ्हास अशी व्याख्या अर्नॉल्ड जे टॉयनबे यांनी केली. जगातील 26 संस्कृतींचा अभ्यास करून त्यांनी हा निष्कर्ष काढला की
की संस्कृतीचा उदय होतो, संस्कृतीचा विकास होतो आणि संस्कृती लयाला जाते. इतिहास ही स्वतंत्रपणे अभ्यासाची एक शाखा आहे. या शाखेमध्ये शास्त्रीय आधारावरती इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन केलं जातं, ज्यामध्ये मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त अशा प्रकारची जी व्याख्या टॉयनबी यांनी केलेली आहे त्याचा सविस्तरपणे अभ्यास केला जातो. म्हणजे भूतकाळातील घटनांचं ज्ञान करून देणारं शास्त्र म्हणूनही इतिहासाकडे पाहिलं जातं. इतिहासाच्या अभ्यासाची एक शास्त्रीय पद्धत आहे. इतिहास आणि आपला भूतकाळ याचाही अभ्यास आपल्याला करावा लागतो. या संदर्भातील या संकल्पनेचा सविस्तरपणे जो अभ्यास आपल्याला आहे तो विकिपीडियाच्या माध्यमातून करता येतो आणि आपण सर्वांनी तो विकिपीडियाच्या माध्यमातून अभ्यास करणं अपेक्षित आहे. ही पहिली संकल्पना म्हणजे इतिहास. लक्षात ठेवण्यासारखी जी गोष्ट आहे ती म्हणजे असे घडले, कुठे घडले, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात. कुणाशी निगडीत घडले, मानवाच्या प्रगतीशी निगडीत घडले. घटना आहे, त्या घटना कुठे घडली, कधी घडली, म्हणजे कालखंड, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव जो आहे तो अंतर्भाव याच्यामध्ये येतो आणि त्याचा आपण सविस्तरपणे अभ्यास केला पाहिजे. भूतकालीन घटनांच्यामुळेच आपले व्यक्तित्व आकाराला येत असते, याचा अभ्यास आपल्याला या विषयामध्ये करता येतो. दुसरी संकल्पना आहे पुरातत्व या नावाची. आता मित्रांनो मला तुम्ही सांगा, आठवणींमध्ये रमायला कुणाला आवडत नाही? किंवा आधी घडलेल्या घटना ऐकताना आपण रमतोच ना. थोडक्यात काय तर आपल्या पूर्वीचा इतिहास हा नेहमीच माणसाच्या कुतूहलाचा भाग राहिलेला आहे. आपले बालपण आठवून जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येतं की आपण आईच्या कुशीमध्ये किंवा आजीच्या कुशीमध्ये असताना आपण दररोज आईला किंवा आजीला गोष्ट सांग म्हणायचो आणि मग आई आपल्याला गोष्टी सांगायची. आईने लहान असताना, आजीने लहान असताना आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी इतिहास तर होत्या, पण कोणत्या इतिहास होत्या? हेरोडोटस म्हणतो इतिहास म्हणजे मनोरंजक आणि अविस्मरणीय भूतकालीन घटनांचा संच. म्हणजे लहानपणी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी ज्या आपल्या आजीने, आईने सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा प्रभाव आपल्यावरती निश्चितपणे पडलेला असतो. म्हणजे कुतूहल जे आहे ते कुतूहल आपल्याला स्वस्थ बसू देत नाही आणि आपण काय करतो, आपण सातत्यानं भूतकालीन घटनांमध्ये रमण्याचा प्रयत्न करतो आणि या भूतकालीन कालखंडातील ज्या घटना आहेत त्या काय करतात, आपल्याला प्रेरणा देत असतात. नदीचं मूळ आणि ऋषीचं मूळ शोधू नये असं म्हटलं जातं, परंतु हे जर शोधायचाच प्रयत्न नाही केला तर माणसाला सिंधू नदीच्या काठी वसलेल्या संस्कृतीचा शोध लागला असता का बरं? माणसाची जिज्ञासा जी आहे ती जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी तर इतिहासाचा अभ्यास केला जातो. सिंधू संस्कृतीमधल्या माणसांविषयी आपल्याला काही कळलं असतं का? अगदी पृथ्वीचा उगम कसा झाला इथपासून आता काही शतकांपूर्वी अस्तित्वात असलेल्या साम्राज्याविषयीच्या अनेक गोष्टींचा उलगडा तरी आपल्याला मूळ झाला असता का? म्हणजे हे जाणून घेण्याचं जे कुतूहल आहे त्या कुतूहलाच्या माध्यमातून काय झालं तर संशोधन सुरू झालं आणि या संशोधनातून पुरातत्व, आर्किओलॉजी या स्वतंत्र शाखेचा अभ्यास झाला. पुरातत्वाचा अर्थच पुरातन तत्व असा होतो, प्राचीन तत्व. मग हे तत्व काही वेळा मानवी प्रजातीचं असेल असं नाही. अगदी प्राणी, वनस्पती, सजीव घटकांपासून ते पूर्वीच्या काळी वापरली जाणारी भांडी, नाणी अशा अनेक निर्जीव गोष्टींचा देखील याच्यामध्ये समावेश होतो. आपल्याला तर माहितीच आहे ना की डायनोसॉर काही करोड वर्षापूर्वी पृथ्वीवरती होऊन गेले. हे कशाच्या माध्यमातून शक्य झालं तर हे आर्किओलॉजीच्या माध्यमातून शक्य झालं, पुरातत्व शास्त्राच्या माध्यमातून शक्य झालं. इतिहासाची साधनं देखील लिखित असतात आणि पुरातात्विक असतात. उत्खननाच्या माध्यमातून सापडलेल्या वस्तूंचा सविस्तरपणे अभ्यास आपण करतो आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून, त्या साधनांच्या अभ्यासातून हजारो वर्षापूर्वी मानवाच्या दैनंदिन जीवनाचा वेध आपण घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये राजे रजवाडे, कला, संस्कृती, साहित्य
यांनी आपला पूर्वकाळ समृद्ध तर आहेच, पण या सगळ्यांचं संशोधन म्हणजे पुरातात्विक संशोधनाशिवाय यामध्ये साहित्यामध्ये येणाऱ्या घटनांचा भरभक्कम पुरावा आणि साक्ष जो विषय देतो त्याला आपण पुरातत्वशास्त्र असे म्हणतो. पुण्यामध्ये तर आपल्याला माहितीच आहे की डेक्कन कॉलेज आहे आणि डेक्कन कॉलेजने अलीकडच्या कालखंडामध्ये किती मोठं संशोधन पुरातत्वाच्या क्षेत्रात केलेलं आहे. पुरातत्वशास्त्र ज्याला आर्किओलॉजी असं म्हणतात, भारतामध्ये त्या पद्धतीनं संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विभाग देखील अस्तित्वात आहे. पुरातत्वीय साधनांच्या माध्यमातून माणसांची दैनंदिन जीवन पद्धती कशी होती याचा शोध आपल्याला सिंधू संस्कृतीच्या काठी वसलेल्या संस्कृतीच्या अभ्यासातून घेता आला. त्याच्याही पलीकडे जाऊन आता समुद्राच्या तळाशी असलेल्या गुजरातमधील खंबात खाडीचा शोध आपण घेतलेला आहे आणि 7,000 वर्षापूर्वीच्या मानवी वस्त्यांचा शोध त्याच्या माध्यमातून लागलेला आहे. आता लक्षात घ्या की 7,000 वर्षापूर्वी समुद्राच्या खाली एक स्वतंत्र असं गाव सापडलेलं आहे, जे नियोजनबद्ध पद्धतीनं तयार केलेलं होतं. ज्या पद्धतीनं सिंधू संस्कृतीचा शोध आपल्याला लागला आणि त्या शोधाच्या माध्यमातून आपण अधिकृतपणे आपल्या प्राचीन वारसा जो आहे भारताचा तो अभिमानाने पुढे घेऊन आलो. जगातील सर्वात विकसित समकालीन कालखंडातील संस्कृत्यांपैकी सिंधू संस्कृती एक होती हे आपण सिद्ध करू शकलो. त्याचं कारण पुरातत्वाची साह्य, पुरातत्वीय साधनांचा अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, याच्याशिवाय आपल्याला पुरातात्विक साधनांच्या माध्यमातून गड्यांवरील उत्खनन आणि उत्खननाच्या माध्यमातून सापडलेल्या वस्तू, मग त्या वस्तू दैनंदिन आहेत का मनोरंजनाच्या आहेत हे आपण निश्चित करतो. पुरातात्विक साधनांच्या माध्यमातून आपल्या प्राचीन कालखंडातील वैभवशाली इतिहासाची साक्ष आपल्याला अभ्यासता येते आणि हा अभ्यास करत असताना आपल्याला भारतीय संस्कृतीचा विकसित असलेला वारसा देखील आपल्याला अभ्यासता येतो. या व्याख्यानामध्ये या 2 संकल्पना आपण अभ्यासल्या. पुढच्या व्याख्यानामध्ये पुढच्या आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करू.